येते नेपाळच्या महाप्रलयासंदर्भातली आज नेमके काय अपडेट्स आहेत, येणारे 3 दिवस कसे आहेत नेपाळसाठी बघूया। तर नेपाळमधला महाप्रलय आपण त्याची दृश्य पाहिलेली होती, कारण आता पुढचे 3 दिवस देखील नेपाळ करता अलर्ट देण्यात आलाय। नेपाळमध्ये चोचेन खोला आणि पुरपूस सांगपो या नद्यांच्या संगमाजवळ मोठा जलाशय तयार झाला। गुरुवार सकाळपर्यंत अंदाजे 20 लाख घनमीटर पाणी आलं, तर येत्या 3 दिवसात ही आकडेवारी 30 लाख घनमीटर पर्यंत जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे जलाशय फुटू शकतो तसा धोका आहे। या नेपाळच्या महाप्रलयात आतापर्यंत 359 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। तर पुराची परिस्थिती लक्षात घेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एक विशेष आढावा बैठकीचं आयोजन केलं। तर पुढचे 3 दिवस नेपाळकरता फार महत्त्वाचे आहेत, कारण पाणी पुन्हा एकदा वाढलं आणि तो जलाशय जर फुटला तर पुन्हा एकदा पाण्याचा मोठा प्रलय, मोठा प्रवाह येऊ शकतो, ज्यामुळे नेमकं काय होईल सांगता येत नाही। त्यामुळे अलर्ट देण्यात आलेला आहे नेपाळकरता। तर मुंबईहून नेपाळला गेलेले पर्यटक एका हॉटेलमध्ये कुटुंबासह थांबलेले आहेत। अनिल महाजन असं त्यांचं नाव आहे आणि त्यांच्याशी आता आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। थेट नेपाळहून ते आपल्या सोबत असणार आहेत। तर अनेक मराठी कुटुंब किंवा राज्यामधले अनेक जण अडकलेले आहेत, ज्याच्यामधले एक आहेत अनिल महाजन। आणि ते अनिल महाजन आता आपल्या सोबत असणार आपले प्रतिनिधी राजू सोनावणे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी बोलतोय आपण। राजू, अनिलजी आपल्या बरोबर आहेत मला वाटतं दूरध्वनीवरून, काय त्यांचं म्हणणं आहे? अनिलजी, तुम्ही कुठे आहात नेमके आणि काय स्थिती आहे सध्याची? मी आता सध्या काठमांडू शहरामध्ये बानेश्वर चौकामध्ये आहे। हां, आणि काठमांडू शहरामध्ये आम्ही आर्य तारा ही जी हॉटेल आहे या हॉटेलला थांबलो आहे। आज आमचं सकाळी पशुपतीनाथ मंदिरात दर्शन झालं। मी 5 दिवसाच्या दौऱ्यावर आलो आहे माझ्या कुटुंबासह, आई वडील मुलगा आणि मिसेस। आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो आहेत त्या हॉटेलमध्ये आमच्या 1 दिवस अगोदर काही मलेशियाचे पर्यटक आले होते, 10 लोक। तर ते कैलास मानसरोवर येथे गेले असता त्यांचे ते 10च्या 10 लोक मिळून येत नाहीये। त्यांच्या बरोबर एक ट्रॅव्हल्सवाला आहे आणि 3 गाईड आहेत, ते पण मिळून येत नाहीये। आम्हीही पोखरा साईडला जाण्यासाठी निघालो असता आर्मीवाल्यांनी आम्हाला परत केलं आणि आम्ही पोखरा न जाता काठमांडूचे लोकल पर्यटन स्थळी आम्ही पर्यटन करत आहोत। आता तिकडची पावसाची किंवा एकूण आताच प्रलयाची स्थिती काय आणि तुम्ही नेमके किती जण आहात? अजून आपल्यासोबत आणखी काही कुटुंब आहेत तिकडे? नाही, आता सकाळी मला पशुपतीनाथ मंदिरामध्ये काही भारतीय कुटुंब भेटले, 2-3 कुटुंब मिळाले, पण ते काठमांडूत असल्यामुळे ते सेफ आहेत। परंतु इथून जे रसुआ आहे, तिबेट आहे, त्या ठिकाणी 150 किलोमीटर आहे म्हणजे इथून, आणि पहाडी एरिया असल्यामुळे इथे काठमांडू शहराला प्रॉपर धोका नाहीये। परंतु इकडे काठमांडूकडे येणारे रस्ते त्यांनी क्लोज केलेले आहेत, ठिकठिकाणी आर्मी लावलेली आहे, त्यामुळे त्यांनी रस्ते बंद केले आहेत। आणि काय आम्हाला सूचना दिल्या आहेत की जिथे धोका आहे त्या ठिकाणी जाऊ नका, तुम्ही काठमांडूच्या बाहेर शक्यतो पडू नका। इंडिगो एअरलाइन्स मधून पण आज आम्हाला सूचना आलेल्या की तुम्ही सेफ आहात का? अनिलजी, त्यासोबतच येणारा आपला दिवसांमधला कार्यक्रम कसा असणार आहे? आपलं नियोजन नेमकं कसं असणार आहे? येण्याचं नियोजन काय करण्यात आलंय? आम्ही 2 दिवस आता काठमांडू मध्ये थांबणार आहोत, हॉटेलला लोकल पर्यटन करणार आहोत। आणि 30 तारखेला दुपारी 2 वाजता काठमांडू एअरपोर्टवरून आमचे इंटरनॅशनल एअरपोर्टवरून इंडिगोची फ्लाईट आहे। धन्यवाद अनिलजी, आपण सविस्तरपणे आमच्याशी संवाद साधलात। काळजी घ्या आणि व्यवस्थित सुखरूपपणे परत या। धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। तर अनिल महाजनजी होते, ज्यांनी आपल्याला माहिती दिली, नेमकं काय त्यांना अनुभव आला ते सांगितलं। 30 तारखेला ही मंडळी परत येणार आहेत, मात्र आणखी काही कुटुंब आहेत जी तिकडे अडकल्याचं बघायला मिळतंय। तर आता त्यांना देखील परत आणण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्यात येणार आहेत। दरम्यान या सगळ्याबद्दल आता राज्य सरकार देखील अलर्ट मोडवर आहे आणि राज्य सरकारच्या वतीने देखील आपल्याला माहिती देण्यात आली आहे। मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले बघूया। तर अडकलेल्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधलेला बघायला मिळतोय आपल्याला। ज्यांचे नातेवाईक पुरात अडकलेत किंवा संपर्क होत नाहीये त्यांनी प्रशासनाला कळवावं असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केलं।